अच्छा ह्या म्हणजे ते अशी ठेवा गंमत झाली. बोला. म्हणजे थोडक्यात कसं की राज साहेबांनी त्या दिवशी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये सांगितलं की मराठीचा वापर हा असं करून काय होतं की इंग्लिश आणि हिंदीमध्ये आता सुद्धा मी बाहेर बघितलं तर आता हे सर्व्हिस चार्जेसचा समोरच बोर्ड आहे तो संपूर्णपणे इंग्लिशमध्ये इंग्लिश आणि मराठीमध्ये. इथे आहोत ना तर आपल्या मराठी भाषेचा आपणच जास्त वापर केला पाहिजे. नाही तुम्हीच नाही तर इकडे स्टाफ पण सर्वांना तुम्ही सांगा तसं. तुम्ही स्वतः महाराष्ट्रीयन असून तुम्ही हे फॉलो करायला पाहिजे. तुमच्या स्टाफला पण सांगायला पाहिजे सर. हा का आमचा रिझर्व्ह बँकेचं परिपत्रक आहे की मराठीचा वापर करण्यासाठी आपल्या हातात काय काय अधिकार आहेत याची संपूर्ण अधिसूचना आहे. त्याचप्रमाणे तिथे ज्या पुस्तिका ठेवल्या जातात त्या सुद्धा हिंदी इंग्रजी आणि पुन्हा लोकल भाषेमध्ये पाहिजे. तर आपल्याकडे स्लिप्स ज्या झालं आज SBI बँकेची आपण भेट घेतलेली आहात त्याबाबत काय सांगा. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये सर्व बँकांचे व्यवहार हे इंग्रजी आणि हिंदी बरोबर मराठीत सुद्धा झाले पाहिजे याचा आग्रह धरला होता. आणि त्या संदर्भात महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये महाराष्ट्र सैनिकांकडून सर्व बँकांना शांततेच्या मार्गाचं निवेदन देण्याचे आम्ही सुरू केलेलं आहे. त्याच पद्धतीने नवी मुंबई मनसेने सुद्धा आज जुईनगर इथल्या SBI ब्रँचमध्ये आज इथले जे काही ब्रांच मॅनेजर आहेत जे प्रामुख्याने मराठी आहेत, आम्हाला त्याचा अभिमान आहे, त्यांना आज निवेदन दिलंय. दुर्दैव असं की इथे सुद्धा असणाऱ्या SBI ही एक सरकारी बँक आहे, तरी सुद्धा इथले व्यवहार आपण पाहताय सगळे अर्ज असतील नवीन अकाउंट काढण्यापासून ते चेक पर्यंत हे सगळे जे अर्ज आहेत ते फक्त हिंदी आणि इंग्रजीत आहे. आज आम्ही त्यांना निवेदन दिलंय, आठवड्याभराची मुदत दिली, सोबतच उजळणीचं पुस्तक दिलेलं आहे. आपल्या प्राथमिक शिक्षणाचा पहिला टप्पा असताना आपल्याला हे उजळणीचं पुस्तक होतं ज्याच्यामध्ये मराठी आकडेवारी आहे, ज्याच्यामध्ये क ख ग घ ज्ञ पर्यंतच्या गोष्टी आहेत, बीजगणित आहे, गणित आहे, याची आठवण आज आम्ही दिलेली आहे. दुर्दैव आहे की आतमध्ये प्रवेश केल्यानंतरचे सगळे बोर्ड हे फक्त इंग्रजी किंवा हिंदी भाषेत आहे. आम्ही विनंती केली आहे, जर या विनंतीला मान नाही दिला तर आठवड्याभरानंतर मनसे स्टाईल नक्की इथे या ब्रांचमध्ये आंदोलन होईल. आपण ब्रँच मॅनेजर सोबत चर्चा देखील केलेली आहे, काय त्यांना काय संदेश वगैरे काय दिलाय का? ब्रांच मॅनेजरांनी उत्तर दिलंय की आमच्या हेड ऑफिसमधून ह्या गोष्टी आलेल्या नाहीयेत. तर आम्ही त्यांना तेही सांगितलेलं आहे की आता आपण ताबडतोब पत्रव्यवहार करा, त्या पत्रव्यवहार केल्यानंतर त्याची प्रत आम्हाला एक द्या. आम्ही सुद्धा SBIचं जे बेलापूरचं हेड ऑफिस आहे तिथे सुद्धा काही दिवसांमध्ये जाणार आहोत आणि त्यांना या गोष्टीची आठवण करून देणार आहोत.